शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत कामोटे शहर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडल द्वारा शिव जयंती का उत्सव मनाया गया। शिव जयंती के उपलक्ष्य में सत्कार समारोह का आयोजन किया गया था। इस अवसर पर जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल, पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, प्रमोद भगत, कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, शंकर शेठ मात्रे, गुरुनाथ भोपी, तानाजी पाटिल, जिला परिषद सदस्य लक्ष्मी कातकरी आदि गणमान्यों सहित नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, पंचायत समिति के पूर्व सभापति प्रमोद भगत तथा नवनिर्वाचित जिला परिषद सदस्य लक्ष्मी कातकरी आदि का सत्कार मंडल द्वारा किया गया। तो छत्रपति शिवाजी महाराज का पोवाड़ा पेश करने वाले शाहिर का सत्कार बालाराम पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर बालाराम पाटिल ने छत्रपति शिवाजी महाराज को अभिवादन करते हुए कामोटा शहर में और अच्छी से अच्छी सुविधा देने का आश्वासन दिया। 5 वर्ष ज्यांनी आपली सेवा केली त्याची आठवण आपण छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी ठेवलीत आणि त्यांचा सत्कार करण्याची कल्पकता दाखवली। जी जडणघडण कामोटे शहराची, कामोटे शेतकरी कामगार पक्षाची व्हावी अशी इच्छा मनामध्ये होती, ती आपल्या या कृत्यातून निश्चितपणाने झालेली या ठिकाणी प्रत्येक झालेली दिसून येते। आणि मला विश्वास आहे की ह्याच आपल्या कार्यवृत्तीनं, ह्याच आपल्या सुसंस्कृतपणानं कामोठ्याला आपला जो अर्धा विजय अर्धा पराभव झालेला आहे तो पुढच्या वेळेस आपण 100% केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतं। इस दौरान रविशेठ पाटिल ने भी अपनी भावनाएं जाहिर की। आज जयंती उत्सव होत असताना इथे सत्कार समारंभ ठेवलेला आहे, ते खरोखर मनाला आनंददायी वाटतोय। हा सोहळा होत असताना खरोखर मनाला छेडून जाण्यासारखा हा प्रसंग आहे की कृतज्ञता व्यक्त करणं माणसाचा धर्म आहे। आणि गो ब्राह्मण प्रतिपादक हिंदवी स्वराज्य जे स्थापन केलेलं आहे, शिवरायांनी सुद्धा कुठेतरी उद्गार काढलेले आहेत आणि त्याच्यातलंच आम्हाला म्हणावंसं लागतंय की गड आला पण शह गेला। पनवेल पंचायत समिती पूर्ण आलेली असली, जिल्हा परिषद पूर्ण आलेले असले तरी कामोठ आम्ही गमावून बसलो। याचा आम्हाला किंवा आमच्या राजांना जे दुःख आहे ते आम्हाला सांगवचं वाटतोय। कामोठ्याने आम्हाला जे प्रेम दिलं आणि प्रेमाची जी प्रचिती आम्हाला वारंवार येत होती, पण जसं मुठभर मावळ्यांनी राज्य कमवलं होतं तसं मुठभर गद्दाराने तिथे राज्य हिरावून घेतलं, अशा पद्धतीतलं हे वातावरण झालं। पण काही दुःख नाही। शेतकरी कामगार पक्षावर किती अशी दुःख आली, किती अशी सावट आली, त्यांना बाजूला करून शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा नेता असो तो पुढे जात असतो आणि ते पुढची चाल बालुशेठ पाटलांची असो किंवा आमदार विवेक पाटलांची असो, ती पुढची चाल चालतच राहणार लोकांसाठी, रयतेसाठी। जसं शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं किंवा रयतेसाठी जी झुंज दिली, त्याप्रमाणे रयतेसाठी झुंज देण्यासाठी आमचे राजे आहेतच।